मनाचे खेळ असतात. म्हटलं ना मी तुला, नाही म्हटलं तरी आपल्या मनाच्या सांधी कोपऱ्यात कुठेतरी ते लपून बसलेले असतात, जे आपण कोणाशी बोलूही शकत नाही. आणि मग त्यातल्याच एखाद्या गोष्टीचा आपण जास्त विचार करत बसतो आणि मग भीती वाटते. जाऊ दे, आता तू यातून बाहेर आलेस ना, आता परत त्याचा विचार नाही करायचा. चल, सगळे झोपले असतील, बेल नको वाजवूस. चावी आहे ना तुझ्याकडे? हो आहे आहे. हा चल. काका 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 आराध्या, नक्की ना? हो. पण आपण आधी त्यांना त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेलं पाहिजे, कोणी येण्याच्या आधी. चल फोन माझ्याकडे नेहमी नीट ठेवतो. चल. अरे बापरे, या कुठून आल्या आता? तारा आणि श्रेयस कोणत्याही क्षणी येतील. बापरे, तेव्हा आता काय करू देवा? संजय, तू अजून जागा कसा? आणि हॉलमध्ये काय करतोयस? अहो आई, काय सांगू तुम्हाला, मला ना खूप ऍसिडिटी झाली हो. म्हणजे मी झोपायला गेलो तर मला झोपही लागत नव्हती, म्हणून म्हटलो जरा शतपावली करूया. संजय, तुला खरंच ऍसिडिटी झालीये का दुसरं काही कारण आहे? नाही म्हणजे कसल्या तरी विचारात दिसतोयस म्हणून विचारलं. काही लपवतोयस का? अहो नाही ताई साहेब, मी काय लपवणार? उगाच काही काय नाही नाही, काही लपवत नाहीये ताई. अरे पण संजय, अगं शकू, तो काय लपवणार? त्याच्यावर का संशय घेतेस? संजय, जा, आज जा आणि थंडगार दूध पी, म्हणजे बरं वाटेल. हा दूध, हा हा. शकू, चल मला जरा खोलीत घेऊन चल. हो हो चला.